हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. इकडे दुसऱ्या बाजूला मयंक गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याने पाहिलं की कबीर आधीच तिथे उभा होता आणि बॉडीगार्डशी बोलत होता. कबीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मयंक लगेच त्याच्याकडे गेला. कबीरने मयंककडे पाहताच बॉडीगार्डकडे बोट दाखवत म्हणाला, यांच्या निष्काळजीपणामुळे तो पुन्हा एकदा पळून गेला आहे आणि अजूनपर्यंत त्याचा मागमूसही लागलेला नाही. कबीरचे बोलणं ऐकून मयंक आश्चर्याने म्हणाला, पण तो एका दिवसात दोनदा कसा पळू शकतो, तेही इतक्या हाय सिक्युरिटीमध्ये? म्हणजेच या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स नीट लक्ष देत नाहीत. त्यांना पेशंटला कसं सांभाळायचं हे माहीतच नाही का? मयंक बोलून झाला तेवढ्यात कबीर रागाने बॉडीगार्डवर ओरडला, या हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर लगेच काढून टाका. नवीन डॉक्टर आणा आणि त्याला लवकरात लवकर शोधून इथे घेऊन या. तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि तो 24 तासात माझ्या नजरेसमोर आला नाही तर तुमच्यासाठी हे चांगलं होणार नाही. कबीरचा राग पाहून बॉडीगार्डनी मान खाली घातली आणि तिथून निघून गेल्या. त्यांच्या निघून जाताच डॉक्टर घाईघाईने कबीरकडे आले. कबीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून ते घाबरले. डॉक्टर कबीर समोर विनंती करत म्हणाले, मला माफ करा मिस्टर खन्ना, आम्ही सगळी सिक्युरिटी लावून त्याची काळजी घेत होतो. आम्हालाच कळलं नाही तो अचानक कसा पळून गेला. आमची काहीही चूक नाही, आम्ही तर त्याचा संपूर्ण रूम लॉक केला होता. डॉक्टरचे शब्द ऐकून कबीर फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्यात मयंक पुढे आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आधी त्याला शोधणं गरजेचं आहे, नाहीतर तो या अवस्थेत कुठेही भटकत जाईल. तुम्ही इथेच राहा आणि अजून चौकशी करा. तोपर्यंत मी बॉडीगार्ड घेऊन त्याला शोधायला जातो. असं म्हणत मयंक तिथून निघून गेला. मयंक गेल्यावर डॉक्टर पुन्हा कबीरकडे पाहू लागले. पण कबीरने रागाने सांगितलं, तो जर सापडला नाही ना तर तुमची नोकरी मी संपवून टाकीन. हे सांगून कबीरने आपला फोन काढला आणि कोणाला तरी कॉल करण्यासाठी बाजूला गेला. इकडे दुसऱ्या बाजूला राघव इशिताला पेपर घेण्यासाठी मार्केटमध्ये घेऊन आला होता. राघवला तर इशितासोबत राहायला कुठलाही सबब चालायची, त्यामुळे तो पूर्ण वेळ तिच्यासोबत मार्केटमध्ये फिरत होता. तर इशिता स्वतःसाठी आणि अनयासाठी एक्झामला लागणारे पेपर शोधत होती. पेपर काही केल्या मिळत नव्हते, म्हणून इशिता राघवकडे वळून म्हणाली, पेपर मिळाले नाही तर मी असाइनमेंट कशी पूर्ण करणार? आपल्याला कॉलेजचे असाइनमेंट पेपरचे हवे होते. बहुतेक आपण उशिरा आलो. इशिताच्या बोलण्यावर राघव हसत म्हणाला, काळजी करू नकोस, मला अजून एक बुक स्टोअर माहीत आहे. तिथे आपल्या कॉलेजचे असाइनमेंट पेपर कधीच संपत नाहीत. चल, तिथे घेऊन जातो. राघवच्या बोलण्यावर इशिता गोंधळून म्हणाली, मग आधी का नाही सांगितलं? मी इथे कशाला एवढी धावपळ करत होते? पण सांग ना, ते खूप दूर आहे का? आपल्याला ऑटो घ्यावी लागेल का? त्यानंतर इशिताचा प्रश्न ऐकून राघव म्हणाला, अरे नाही, अगदी जवळच आहे, फक्त थोडं चालायचं आहे. त्यानंतर असं म्हणत त्याने इशिताचा हात हलकेच धरला आणि तिला घेऊन पुढे चालू लागला. इशिता मार्केटकडे बघत आजूबाजूचं पाहत चालत होती. थोड्याच वेळात राघव तिला एका बुक स्टोअरजवळ घेऊन आला, जिथे आधीच खूप गर्दी होती. हे पाहताच इशिता चकित होऊन म्हणाली, इथे तर आधीच इतकी गर्दी आहे, मग माझी पाळी कधी येणार? तिचं बोलणं ऐकून राघव म्हणाला, तू इथेच थांब, मी 2 मिनिटात आत जाऊन येतो. इथल्या एका स्टाफला मी ओळखतो, तो मदत करेल, आधी त्याच्याशी बोलतो. असं सांगून राघव आत गेला. हे पाहताच इशिता
आजूबाजूला दुसरं बुक स्टोअर शोधू लागली, पण जवळपास दुसरीकडे कुठे दुकान दिसत नव्हतं. शेवटी ती एका ठिकाणी उभी राहून राघवची वाट पाहू लागली. अवघे 5 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात अचानक काहीतरी जोरात तुटल्याचा आवाज आला. आवाज एवढा मोठा होता की आसपासचे सर्वजण क्षणभर थांबून गेले. घाबरून इशिताने क्षणभर कान झाकले, पण नजरेसमोर दृश्य पाहताच तिचे डोळे मोठे झाले. समोर एका गाडीने बाईकला धडक दिली होती. बाईक स्वार जमिनीवर पडला होता आणि गाडी त्याच्या अगदी समोर थांबली होती. इशिताला क्षणभर वाटलं की तिच्या डोळ्यासमोर कुणाचा जीव जातो आहे. ती पुढे जाण्याआधीच तिची नजर दुसऱ्या एका माणसावर गेली, जो थोडं लांब खाली पडला होता. त्याला शुद्ध होती, पण आसपास कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नव्हतं. इशिता पटकन त्याच्याकडे धावली, त्याला उठवलं आणि त्याच्या पायाला लागलेली जखम पाहत म्हणाली, आपण ठीक आहात ना? जास्त लागलं आहे का? मी मदत करू का? त्यानंतर इशिताचा आवाज ऐकून तो माणूस आधी जखमेकडे मग थेट तिच्याकडे बघू लागला. त्याचे भाव असे होते की जणू त्याला ती काय म्हणते हे समजत नव्हतं. इशितालाही त्याचे हावभाव कळत नव्हते. ती त्याचा हात धरून त्याला रस्त्यापासून दूर बुक स्टोअरच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेली आणि एका बाकावर बसवू लागली. पण तो अचानक रागाने तिचा हात झटकत म्हणाला, तू कोण आहेस? माझी मदत का करतेस? त्याच्या त्या बोलण्यावर इशिता हलकसं हसत म्हणाली, मदत करते कारण तुमच्या पायाला चांगलीच इजा झाली आहे आणि तुम्ही रस्ता क्रॉस करत होता तेव्हा गाडीने धडक दिली हे मी पाहिलं. पण तुम्ही तिथं कुणाशी काही बोललात का नाही? बघा ना, अपघात ज्यांचा झाला ते तर तिकडे भांडण करत आहेत. त्यानंतर त्याने आधी रस्त्याकडे पाहिलं, मग म्हणाला, मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही. तू इथून जा, मला कुणाची मदत नको. सगळे मदत करण्याच्या बहाण्याने मला कुठेतरी बंद करून ठेवतात. आणि त्यानंतर त्याचा असा प्रतिसाद पाहून इशिता दचकली, पण तिला तो तसाच सोडून देणं पटेना. तिने पर्समधून चॉकलेट काढून त्याला देत म्हणाली, तुम्ही पाहता मोठेच आहात, पण तुमची अवस्था पाहून वाटतंय तुमचं बरं नाही. चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्यानंतर चॉकलेट पाहून तो थोडा हसला, पण हॉस्पिटल हा शब्द ऐकताच घाबरून म्हणाला, हॉस्पिटल? का? मी हॉस्पिटलला जाणार नाही. तिथले लोक मला पुन्हा त्रास देतात, मला बंद करून ठेवतील. मी जाणार नाही. हे ऐकून इशिता थबकली. त्यांचं बोलणं तिला कळत नव्हतं, पण त्याच्या वागण्याने तिला कळलं की तो मानसिकदृष्ट्या ठीक नाही. ती त्याच्याकडे पाहत विचारात पडली होती. तेवढ्यात राघव बुक स्टोअरमधून असाइनमेंट पेपर घेऊन बाहेर आला. इशिता दिसली नाही म्हणून तो चिंतेत आजूबाजूला पाहू लागला, पण तिला आणि तिच्या समोर बसलेल्या त्या माणसाला पाहताच तो थेट तिकडे आला. इशिता त्याचा हात धरून बसलेली पाहून तो आश्चर्यचकित झाला. इशिता त्याला पाहत हसत म्हणाली, मिळालं ना असाइनमेंट पेपर? त्यानंतर त्या शब्दांनी राघव भानावर आला आणि म्हणाला, हो मिळाले, पण हा कोण आणि त्याचा हात तू का धरलाय? त्यानंतर राघवचं बोलणं ऐकून इशिता त्या माणसाकडे पाहत म्हणाली, कदाचित याची मानसिक अवस्था व्यवस्थित नाही आणि याला दुखापतही झाली आहे. मी याला हॉस्पिटलमध्ये जायला सांगत आहे, पण हे सातत्याने नकार देत आहेत. मला वाटते यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये काहीतरी चुकीचं घडलं आहे, म्हणूनच ते तिथे जाण्याला इतकं घाबरत आहेत. इशिताचं बोलणं ऐकून राघवने त्या माणसाकडे लक्षपूर्वक पाहिलं. त्याला असं वाटत होतं
की हे चेहरे त्याने आधी कुठेतरी पाहिले आहे. पण जास्त विचार न करता तो इशिताकडे पाहत म्हणाला, जर तसं असेल तर ठीक आहे, मी तुझी मदत करतो. असं म्हणत राघव त्या माणसाजवळ गेला आणि प्रेमाने हसत म्हणाला, पहा, तुला दुखापत झाली आहे. अशा वेळी औषधं न लावता राहिलास तर पुढे तुझी दुखापत गंभीर होऊ शकते. कदाचित तुझे पायही खराब होतील आणि जर तुझे पाय गेले तर डॉक्टर तुला इथे ठेवूनच देतील. मग तू पळूही शकणार नाहीस. म्हणून तू आमच्यासोबत चल. मी तुला अशा हॉस्पिटलमध्ये नेते जिथे कुणीही तुला त्रास देणार नाही. तू नीट बरा होईपर्यंत आम्ही तुझ्यासोबत राहू. राघवचं बोलणं ऐकून तो माणूस त्याला दुर्लक्षित करून इशिताकडे पाहत म्हणाला, हे जे बोलत आहे ते खरं आहे का? मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यासोबत गेलो तर तुम्ही माझं रक्षण कराल? मला काही झालं तर? आणि त्या डॉक्टरने मला पुन्हा अपहरण केलं तर? त्याच्या भीतीने भरलेल्या प्रश्नांवर इशिता हसत म्हणाली, असं काहीही होणार नाही. याने जर वचन दिलं आहे तर नक्की विश्वास ठेवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. असं म्हणून ती राघवकडे वळून म्हणाली, तू टॅक्सी घेऊन ये, तोपर्यंत मी यांना सांभाळते. इशिताचं ऐकून राघव मान हलवून तेथून निघून गेला आणि इशिता पुन्हा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. नकळत ती त्याच्या चेहऱ्यात कबीरची छाया शोधू लागली होती. विशेषतः त्याच्या डोळ्यात तिला कबीरसारखं काहीतरी जाणवत होतं. ती विचारातच हरवली होती. तोपर्यंत राघव टॅक्सी घेऊन परत आला. हे तिला समजलंच नाही. राघवने हात देऊन त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने त्याला दूर ढकललं आणि इशिताचा हात धरून पुढे चालू लागला. पायाला लागलेली जखम असल्यामुळे त्याला चालण्यात त्रास होत होता. ते पाहून राघवनेही त्याला धरून आधार दिला आणि दोघांनी मिळून त्याला टॅक्सीत बसवलं. थोड्या वेळाने ते तिघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. राघवने टॅक्सीवाल्याला पैसे दिले आणि इशिताच्या मागे गेला. तोपर्यंत इशिता त्या माणसाला घेऊन नर्सकडे पोहोचली होती. नर्सने त्या जखमी माणसाकडे पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती लगेच इशिताला विचारू लागली, हा पेशंट तुमच्यासोबत? म्हणजे याचं नाव काय? नर्सच्या चेहऱ्याकडे पाहून इशिता थोडी गोंधळली आणि त्या माणसाकडे पाहू लागली. तेव्हा त्याने तिचा हात घट्ट धरून म्हणाला, माझं नाव ऋतिक आहे. ऋतिक हे नाव ऐकताच नर्सच्या चेहऱ्यावर पुन्हा आश्चर्य उमटलं, पण स्वतःला सावरत ती इशिताला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही यांना मला द्या. मी यांना डॉक्टरांकडे घेऊन जाते, पण तुम्ही इथेच थांबा. नर्स त्याचा हात पकडू लागली, पण ऋतिकने तिला दूर ढकललं आणि इशिताचा दुसरा हातही पकडत घाबरून म्हणाला, नाही, ही नक्की मला पळवून नेणार. मी सांगितलं होतं ना, हे लोक असंच करतात. मला एकट्यालाच घेऊन जातात. मी जाणार नाही. ऋतिकचं बोलणं ऐकून इशिता थक्क झाली. नर्सच्या आश्चर्याचे अर्थ तिला कळत नव्हते, पण राघवच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ऋतिक इतक्या वेळा इशिताचा हात का धरतोय? तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो बाजूला जाऊन फोन घेऊ लागला. ते पाहून इशिता नर्सकडे म्हणाली, यांच्या पायाला हलकीशी जखम आहे. तुम्ही फक्त त्यावर पट्टी करा. मी इथेच यांच्यासोबत राहीन. इशिताचं ऐकताच ऋतिक लगेच नर्सकडे पाहत म्हणाला, ऐकलंस ना, ही माझ्यासोबत राहणार आहे. तू हिला माझ्यापासून दूर केलंस तर मी तुम्हा लोकांना सोडणार नाही. ऋतिकच्या त्या धमकीसारख्या शब्दांवर नर्सने थोडं दडपून इशिताकडे मान हलवली आणि तिथून निघून गेली.
नर्स गेल्यावर इशिता ऋतिककडे पाहत म्हणाली, पहा ऋतिक, हे हॉस्पिटल आहे आणि इथे डॉक्टर पेशंटला अस्पतालात नेऊन डॉक्टरांनी त्याचा उपचार सुरू केला. इशिता शांतपणे ऋतिककडे पाहत म्हणाली, मला मान्य आहे की तुला दुखापत झाली आहे, पण म्हणून तू नर्सशी अशा रागाने बोलू नये. तुझं कुटुंब कुठे आहे? तुला तुझ्या फॅमिलीबद्दल काही माहिती आहे का? असल्यास त्यांचा नंबर दे, मी त्यांना फोन करून कळवते. आणि त्यानंतर इशिता इतकंच बोलली होती, तेवढ्यात अचानक डॉक्टर घाईघाईने तिकडे आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पाहून इशिताला आश्चर्य वाटलं. ऋतिक डॉक्टरांना पाहताच घाबरून तिच्या मागे लपला. त्याच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो डॉक्टरांपासून फारच घाबरलेला होता. डॉक्टर थरथरत ऋतिकला पाहत म्हणाले, आपलाच अपघात झाला आहे ना? चला माझ्यासोबत या, मी तुमचा ताबडतोब उपचार करतो. आणि त्यानंतर इशिताला सुरुवातीला ऋतिकला डॉक्टरांकडे पाठवायचे वाटले, पण डॉक्टर आणि नर्स ऋतिकला पाहता क्षणी ज्या पद्धतीने घाबरल्यासारखे वागत होते ते पाहून तिला काहीतरी नक्कीच गडबड आहे याची खात्री झाली. ऋतिक उगाच नाही एवढा घाबरत आहे हे ती समजू लागली. तिने तक्षणी ऋतिकला आपल्या मागे घेत डॉक्टरांकडे पाहत ठाम आवाजात म्हटले, हे माझे कुटुंबातील सदस्य आहेत. तुम्ही यांना माझ्या समोरून कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यानंतर किंवा तर त्यांचे कुटुंब येथे बोलवा किंवा माझ्यासमोरच त्यांचा उपचार करा. तुम्ही त्यांना एकटे कुठेही नेऊ शकत नाही. त्यांची दुखापतही इतकी गंभीर नाही की त्यांच्यासोबत कुणी राहू शकत नाही. हे तुम्हालाही माहीत आहे. मग तुम्ही माझ्यापासून लपून त्यांना का नेत आहेत? आणि त्यांना पाहताच सगळ्यांचे चेहरे एवढे घाबरलेले का झाले? इशिताच्या प्रश्नांनी डॉक्टर पूर्णपणे गोंधळले. ते थरथरत म्हणाले, मॅडम माफ करा, पण तुम्ही ज्यांना घेऊन आल्या आहात ते साधे व्यक्ती नाहीत. ते एका अतिशय मोठ्या बिझनेसमनचे भाऊ आहेत. त्यांची शोध मोहीम संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. आम्हाला त्यांच्या भावाकडून स्पष्ट आदेश आहेत की त्यांच्या ठाव ठिकाणा मिळताक्षणी लगेच कळवावे. मी त्यांना कळवलं आहे. ते येईपर्यंत आम्हालाच त्यांची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही कोण असाल हे मला माहीत नाही, पण त्यांना इथे आणल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला मोठ्या अडचणीतून वाचवलं आहे, पण आता आम्हाला त्यांना आमच्यासोबत घेऊनच जावे लागेल. त्यानंतर असं म्हणून डॉक्टरांनी मागे उभ्या असलेल्या 2 नर्सना इशारा केला. ते पाहताच त्या दोघी ऋतिककडे जाण्यासाठी पुढे सरसावल्या. हे पाहून इशिता संतापली. एक पेशंट घाबरलेला आहे हे पाहून सुद्धा जबरदस्ती करत आहेत. हे पाहून ती जोरात म्हणाली, एक पाऊल पुढे टाकू नका. इतकेच बोलली होती की तिच्या मागून एक भयंकर जोरदार आवाज घुमला. तो आवाज अगदी तिच्या मागेच उभा होता. तो पुढे येत ओरडला, तू असतेस कोण डॉक्टरांना त्यांचं काम थांबवायला सांगणारी? तो पुढे येताच इशिताचे डोळे विस्फारले. तिच्या समोर कबीर उभा होता. कबीरला इथे पाहून ती थक्क झाली. त्याला इथे कसं कळलं? तो तिला घ्यायलाच आला आहे का? ती काहीच समजू शकत नव्हती. डॉक्टर कबीरला पाहताच खाली मान घालून घाबरलेल्या आवाजात म्हणाले, सर क्षमा करा, मी मॅडमला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही ऐकत नव्हत्या. आपण आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सेक्युरिटीला बोलवतो आणि त्यांना बाहेर काढतो. इतके म्हणता सुद्धा त्याने नर्सला इशारा केला. नर्स इशिताकडे येत तिचा हात जोरात पकडत म्हणाली, चल, आतापर्यंत मी तुझ्याशी नीट बोलत होते, पण आता तुझी इथे राहण्याची लायकी नाही. त्यानंतर ती इशिताचा हात ओढणार इतक्यात कबीरने तक्षणी इशिताचा हात सोडवून तिला स्वतःकडे ओढलं आणि
तीक्ष्ण नजरेने सर्वांना पाहू लागला. काही क्षण शांत पण रागीट नजरेनं पाहिल्यावर तो थंड धारदार आवाजात म्हणाला, ही माझी पत्नी आहे आणि तुम्ही तिलाच बाहेर काढणार आहात? हे ऐकताच डॉक्टर पूर्णपणे थरथर कापू लागले. आधीच ते ऋतिकमुळे भयभीत होते आणि आता त्यांनी कबीरच्या पत्नीला हात लावला होता. त्यांना वाटलं हॉस्पिटल तर आज गेलंच. इशिता मात्र अजूनही धक्क्यात होती. डॉक्टर कबीरला माफी का मागत आहेत? हे सगळं काय चाललं आहे? त्यानंतर ती कबीरकडून दूर होत काही बोलणार इतक्यात ऋतिक तिचा दुसरा हात धरत तिला आपल्याजवळ ओढत म्हणाला, नाही, ही माझी आहे. तू दूर हो. तू चांगला नाहीस. पुन्हा इथे कसा आलास? त्यानंतर मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्याशी बोलणार नाही. तू खूप वाईट आहेस. मी तुझ्यापासून वाचण्यासाठी पळून आलो आणि तू मला पकडायला पुन्हा आलास. मी आधीच सांगितलं होतं, ऋतिक म्हणाला. आणि आजचा भाग इथेच संपला. इशिताला काहीच कळत नसतं की नक्की हे चाललंय तरी काय. तर पुढील भागात नक्की पहा नक्की काय आहे.